अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. कालच्या भागात आपण ऐकले होते ते सिद्धयोगींच्या आश्रमात गेल्यावर शंकर भटांना कसे शंकराच्या देवळाचे अ, दर्शन झाले व तिथे त्यांना मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराचे दर्शन 2 वेळा झाले. तेव्हा सिद्धयोगींनी त्यांना सांगितले होते की ही सगळी श्रीपाद श्रीवल्लभांचीच त्यांच्यावर कृपा असल्यामुळे झाले. तेव्हा शंकरभटांना स्वतःच्या सद्भाग्याचे आश्चर्यच वाटत होते. श्रीपादश्री वल्लभांच्या दर्शनाची दळहळणी वाढत होती. केव्हा एकदा कुरापूर जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असे त्यांना झाले. अशा स्थितीत त्यांना निद्रा लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठले तर आश्चर्याचा धक्काच बसला. ते एका उंचशा टेकडीवर पिंपळाच्या झाडाखाली होते. जवळपास कोणी माणसे नव्हती. रात्री ज्या सिद्धयोगींच्या आश्रमात राहिलो तो आश्रम त्यांना दिसत नव्हता. त्यांना वाटले, रात्रभर ज्या आश्रमात राहिलो, श्री सिद्धयोगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला, तो काय भ्रम होता काय, असे नाना विकल्प मनात येऊ लागले आणि शंकर भट आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवासाला लागले. सकाळी निघालेल्या दुपार झाली तरी चालतच होते. थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले. त्यांना अत्यंत भूक लागली होती. शंकर भट हे ब्राह्मणाशिवाय इतर कोणाच्याही घरी अन्न ग्रहण करीत नसत. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते गिरिजन लोकांचे गाव होते. त्यांचा मुख्य शंकर भटांजवळ आला व म्हणाला, आपल्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे व मध देतो. त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने शंकर भटांना फळे व मध आणून दिली. शंकर भट ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि त्यांच्या डोक्यावर येऊन बसला व चोचीनी त्यांच्या डोक्यावर इजा करू लागला. शंकर भटांनी त्यांना हाकलण्याचे खूप प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेले. तेवढ्यात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले व ते त्यांच्या हातावर खांद्यावर बसून चोचीनी हातापायांना जखमा करू लागले. शंकर भट तेथून फळे व मध टाकून पळाले. तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता, मी कोणा सिद्ध पुरुषाची म्हणजे शंकर भटांनी कोणातरी सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल, त्यामुळेच कावळ्यांचा त्रास भोगावा लागला. त्या शंकर भटांना आठवले की त्यांनी सिद्धयोगींद्रांबद्दल मनात शंका घेतली होती. त्याच अपराधाची ही शिक्षा होती. त्यांचे शरीर रक्तबंबाळ झाले होते. ते पळत होते. कावळे पाठलाग करीतच होते. त्यांनी श्रीपादश्री वल्लभांची मनोमन प्रार्थना केली व त्या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांना समोर एक औदुंबराचे झाड दिसले. ते त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसले. त्यावेळी त्यांना जाणवले की त्यांच्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले व त्यांना दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या विषाने त्या विषाने शंकरभट मृतप्रायच झाले. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. केव्हा मृत्यू होईल ते सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली होती. एक धोबी कपडे धुवून वाळवून कपड्यांचे गाठोडे गाढवावर ठेवून ते घरी जात होते. त्या शंकरभटाची स्थिती पाहून त्यांना दया आली. त्यांनी शंकरभटांना एका गाढवावर बसविले व त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेले. त्या वैद्याने वनातील काही मुळ्या रस काढून शंकरभटांना पिण्यास दिल्या. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानाचा रस काढून तो जखमेवर लावला. शंकरभटाच्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानांचे देठ ठेवले होते. विष जसजसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तसा वेदना असह्य होऊन शंकरभट ओरडू लागले. विष पूर्ण उतरून गेल्यावर त्यांना बरे वाटले. ती रात्र ते वैद्याच्या घरीच केली. तो वैद्य दत्तप्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी
आपल्या कुटुंबासह मधुर आवाजात दत्तप्रभूंचे भजन गात होता. शंकर भट पलंगावर निजले होते. त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनाचे ने शंकर भटांचे हृदय दत्तप्रभूंच्या अनुकंपेने भरून आले होते. त्या वैद्यांनी केलेल्या उपचारांनी शंकरभट पूर्ण बरे झाले होते. त्याचे उपकार कसे फेडावे असे हे त्यांना समजत नव्हते. भजन संपवून तो वैद्य शंकर भटांकडे आला. त्याचे नेत्र करुणारसाने जणू वर्षावच करीत होते. तो वैद्य म्हणाला, माझे नाव वल्लभदास. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो तुम्ही श्रीपादशी वल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात. तुम्हाला कावळ्यांकडून त्रास झाला व सर्पदंश झाला ते सुद्धा आम्हाला माहीत आहे. आपले नाव शंकर भट आहे मी जाणतो. त्याच्या अचूक वक्तव्याने शंकरभट अवाक झाले. मला वाटले म्हणजे शंकरभटांना वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे. हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला, मी ज्योतिषी नाही. पिठिकापूर म्हणजे पंडितांचे माहेरघर. सांग वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळालेले श्री मल्ल्यादी बाप्पन्नाच्या बाप्पन्ना अवधानलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता. परंतु ते प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद वल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत. शुष्क वेदांत आणि अर्थ तर्कहीन करणारे पंडित श्रीपाद वल्लभांच्या कृपेस प्राप्त होऊ शकले नाही. तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिटिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते. त्यांनी आपले जीवन श्रीपाद वल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारात व्यर्थ घालविले. ते मृत्यूनंतर स्वर्गलोकास गेले. तेथे इंद्राने त्यांना वेदपंडित धनपाठी म्हणून सत्कार केला. परंतु त्यांना भूक लागली आणि जीव भुकेने व्याकुळ झाला. तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणीच काही दिले नाही. इंद्र म्हणाला, पृथ्वीवर असताना दानधर्म केले असता तर एक दाण्यासाठी 1000 दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणालाही दान दिले नाही. तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता. परंतु अन्न पाण्यावाचून इतर स्वर्ग सुखे खरोखर शिक्षेसारखी होती. इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पादगयेसारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्ती निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाही. आई वडिलांना योग्य असा सन्मान न करता त्याचा औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला ते असे कृतज्ञतेने उद्गार वारंवार काढले. श्रीपाद वल्लभांना श्री दत्तप्रभूंचा अवतार न मानण्यास एवढे तुम्ही अंध झालात. श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्त प्राशन केल्यावरच तुम्हाला उत्तम गती लाभेल. वल्लभदास सारी कहाणी सांगत होता. तो म्हणाला, शंकर भटा, ते कावळे आणि ते सर्व सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाकले व उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मनिष्ठ असावा, वैश्यांनी व्यवसाय व्यापार व गायीचे रक्षण क्रय विक्रय आदी व्यवहार करावे. शूद्रांनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी. भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी स्वधर्मानुसार कर्म करावे. वल्लभदास पुढे म्हणाला, तू लहान असताना विष्णूमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास. त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास. तो श्लोक असा की, शुक्लांबरम धरम विष्णू शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदम ध्यायेत सर्व विघ्नो पशायतये. त्याचा विनोदार्थ केलेला अर्थ दत्तप्रभूंना आवडला नाही. त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी
लोकांनी गाढवावर बसून आणले आणि शेवटी चर्मकारांच्या गावात पोहोचले. तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्रीवल्लभांचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन सद्गुरू श्रीपाद श्रीवल्लभांनी प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते, ती दृष्टी ध्यानात असू द्या. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. तर बघा, आजची जी कथा आहे आपण वाचली ती त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी बोध घेण्यासाठी आहेत, सारख्या आहेत. मी वारंवार तुम्हाला सांगितले की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचा, ते आजच्याही जीवनात मार्गदर्शन घडेल. तर ह्या कथेमध्ये शंकर भटांना पहिलं तर ते आश्रम नाहीस, झोपेतनं जागा झाला, नाहीसा झाल्यावर काय झालं, तर त्यांना वाटले की ज्या सिद्ध योगींद्रांच्या आश्रमातून ते आले तो आश्रमच कदाचित खोटा असेल, ते सगळा भ्रम असेल, आणि त्याचा शिक्षा म्हणून त्यांना कावळ्यांनी आणि सर्पांनी दोष दिला. आपल्या जीवनात काही घटना अशा घडत असतात त्याचा आपल्याला कधीच काही संबंध लागत नाही, पण काही लोक आपल्याला का निराकरण त्रास देतात, काय असतं ते या मागच्या दोन घटनांतून वारंवार दोन कथांमधून तुम्हाला जाणवलं असेल. प्रथमतः ईश्वराच्या कथेमध्ये त्यांना वाघाचे रूप का घ्यावे लागले, तर त्यांनी त्याआधी वाघांना मल्ल रूपात असते, आधीच्या जन्मात मल्ल होते आणि त्यावेळी ते जबरदस्ती वाघांना बांधून ठेवायचे, त्यांचे हाल करायचे, त्यांना जेवण देत नव्हते. त्यामुळे तो दोष त्यांचा टाळण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना व्याघ्र रूप दिले. ही श्रीपादांचीच लीला आहे. पण लक्षात घेण्यासारखा भाग काय, काही वेळेला आपण म्हणतो ना की माझ्या नशिबी हे भोग का आले, मी तर कोणाचे काहीच वाईट केले नाही, मग मी का भोग भोगत आहे, तर ते असते आपल्या पूर्वजन्मीचे संचित. काही वेळेला आपल्याला या जन्मीचे भोग पुढल्या जन्मात फेडावेच लागतात. म्हणून आणि ह्या कथेमध्ये सुद्धा बघा, दुसऱ्या कथेमध्ये जे कावळे आणि सर्प होते ते कोण होते, तर जन्मीचे जे ब्राह्मण होते. जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांचा पिठिकापूरमध्ये जन्म झाला त्यावेळेला ते इथे अनेक वेदपाठी ब्राह्मण होते, पण त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचे सत्य स्वरूप जाणले नाही. श्रीपाद श्रीवल्लभांची नेहमीच ते निंदा करीत. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तप्रभूच आहेत हे त्यांना पटत नव्हते. म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर तर त्यांना इंद्रपद प्राप्त झाले, पण इंद्रपद म्हणजे इंद्रलोकात स्वर्गात स्थान मिळाले, पण त्यांना जेवण काही खाणं मिळत नव्हते. त्याची कथा आपण वाचली. मग काय झालं, मग त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितले किंवा इंद्रांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी शंकर भटाचे रक्त प्याले व त्यांना मुक्ती मिळाली. पण त्यातही पुढे अशी कथा आहे की शंकर भट लहान असताना चेष्टेने का होईना एका श्लोकाचा चुकीचा अर्थ लावत होते. आता शंकर भटांवर ही वेळ का आली, त्यांना कावळ्यांनी आणि सापांनी दंश का केले, तर लहानपणी त्यांनी एका विष्णूच्या श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना सांगितला. बघा, आता एक साधा श्लोक त्याचा अर्थ चुकीचा सांगितला, त्याची शिक्षा म्हणून शंकर भटांना काय झाले, तर त्यांना सर्पदंश आणि कावळ्यांनी टोचले. ही आहे खरं तर श्रीपाद श्रीवल्लभांची लीला. आपल्याला काहीच माहीत नसते, काही नसतं, पण आपल्याला सगळं काही समजतं असं काहीसं आपण सगळ्यांना सांगत सुटतो. आता बघा ना, आजकालच्या रील बनवणाऱ्यांचंच बघा. आजकाल आपण असंख्य रील बघत असतो, त्याच्यामध्ये असंख्य लोक असंख्य गोष्टी सांगत असतात. बऱ्याच जणांची रीलची सुरुवात तर स्वामी असं म्हणतात म्हणून असतं. खरंच ते त्यांना माहिती असतं का पूर्णपणे? नाही. तरी पण आपण स्वामी म्हणतात असं करू नका, तसं करू नका, हे वागू नका, ते वागू नका. खरंच म्हणजे आपण जेव्हा सगळ्यांना काही सांगायला जातो त्यावेळेला त्याची आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे. आपल्या मनानेच काहीतरी आपलं यूट्यूब चॅनल चालवायचं म्हणून जर आपण कोणाला काहीही सल्ले दिले, तर काहीही बनवले रील्स, तर ते योग्य नाही. आणि देवाचं नाव, स्वामींचं नाव घेऊन तर बनवणं योग्यच नाही. आणि कोणाला जर चुकीची माहिती दिली तर त्याची शिक्षा आपल्याला कशी मिळते हे आपण या अध्यायात तर पाहिलेच आहे. म्हणून मी म्हटलं ना, श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र जेव्हा आपण वाचत जाऊ तेव्हा त्यातनं
अनेक गोष्टी अशा आहेत जे आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. म्हणून जेव्हा माझ्याकडे कोणी काही विचारायला येतं, की "दादा असा प्रॉब्लेम आहे, काय करायचं?" तेव्हा मी त्यांना खरंच सांगतो, की मला त्यातलं फारसं ज्ञान नाही. काहीतरी ठोकून द्यायचं, हा मंत्र जप करा, हे करा, हा उपाय करा, तो उपाय करा, तुमचं चांगलं होईल. तर ते योग्य नाही. आपल्याला जर खरंच एखाद्या गोष्टीचं ज्ञान असेल, तर ते इतरांना द्यावे. पण जर आपल्याला त्याचं काही माहिती नसेल, तर उगाच मोठा आणून काही करू नये. हे आजकालच्या रील बनवणाऱ्यांसाठी सुद्धा लागू पडते. म्हटल्याप्रमाणे श्रीपाद शिवल्लभ चरित्रातील कथा आजच्या जीवनातही मार्गदर्शक आहेत. तर खऱ्या दत्तभक्ताने कसे राहिले पाहिजे? तर स्वामींचे, श्रीपाद प्रभूंचे नामजप करत करत दिवस काढले पाहिजेत. एवढेच मला सांगायचे आहे. ह्या कथा ऐकताना त्यातील प्रत्येक घटनेमध्ये काही ना काही शिकण्यासारखे आहे. आता आपण बरेच जण पितरांसाठी अन्नदान वगैरे करत नाही किंवा श्राद्ध कर्म केले जात नाही. त्याचीही शिक्षा म्हणून त्या ब्राह्मणांना स्वर्गामध्ये अन्न मिळाले नाही. त्यामुळे जुन्या रूढी, परंपरा ह्या ज्या काय आहेत त्यांचे पालन केले पाहिजे. शास्त्राप्रमाणे, धर्माप्रमाणे वागले पाहिजे. उगाच जेव्हा पितृ पंधरवडा येतो तेव्हा अनेक स्त्री येतात, की जिवंतपणे तुम्ही त्यांना जेवण दिले नाही. आता मेल्यानंतर जेवण का देता? का देता त्याचे महत्त्व सुद्धा इथे आलेले आहे, की ब्राह्मणांनी आपल्या पादगयेसारख्या पुण्यक्षेत्री राहून सुद्धा आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म केले नाही. त्यांनी अन्नदान केले नाही. त्याचा परिणाम म्हणून त्यांना पुढे मृत्यूनंतर अन्न मिळाले नाही. त्या एकाच अध्यायात एक घडलेल्या 2-3 घटनांमधून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तर जे कोणी पारायण करतात, त्यांनी पारायण करताना या सगळ्या घटनांचा नक्की विचार करावा. त्यांचा आजच्या काळाशी काय संबंध आहे? आपण या घटनांबद्दल पण आपण कसे वागतो? व्यवहारात आपण कसे वागावे? हे या घटनातून शिकले पाहिजे. एक 2-3 उदाहरणं जी मला जाणवली आणि तुम्हास सांगण्यासारखी वाटली, ती सगळी मी सांगितली आहे. तर ही चरित्र वाचताना खरंच ती आपल्या जीवनात मार्गदर्शक असतात आणि त्याचा त्या पद्धतीने विचार करून ती वाचली पाहिजेत. भरभर पारायण करण्यापेक्षा एक पान, 2-2 पान वाचून त्यामागे प्रभूंनी आपल्याला काय संदेश दिला आहे, आपण कसे वागले पाहिजे, ती घटना आपल्याला काय सुचवते, असे त्या घटनेचा पूर्ण विचार केला पाहिजे. तर आपण आजचं हे कथा इथेच थांबवत आहोत. ज्या 2-3 गोष्टी मी सांगितल्या त्याच्या सगळ्यांनी नक्की विचार करावा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.